ॲबिलिटीची लायबिलिटी झाली, की तुम्ही वागायचं कसं, बोलायचं कसं आणि जगायचं कसं, हे मग इतर लोकं ठरवायला लागतात. त्यामुळे आपण सर्वप्रथम कोणत्याही व्यवहाराच्या अगोदर खोल आणि सखोल विचार करणं, त्याबरोबरीनं आपण करत असलेला व्यवहार हा खरंचच संयुक्तिक आणि आपल्याला फलदायी आणि यशदायी ठरेल का, याचा विचार करणं. म्हणजे आपण ग्लॅमरला महत्त्व दिलं, पण ग्रामरचा आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याचा हां. विसर आपल्याला पडला. आणि ग्रामर कशात आहे? तर अभ्यासात आहे. आणि ग्लॅमर कशात आहे? तर त्या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशामध्ये आहे. हं. आपण आकड्यात अडकतो, की ज्याच्यामध्ये ग्लॅमर असतं, पण अक्षरामध्ये जर रममाण झालो, तर त्यात ग्रामर असतं. त्यामुळं स्वामींचं नाम घेताना किती जपमाळा केल्या, अशा आकड्यांमध्ये न अडकण्यापेक्षा स्वामींचा जप चालू ठेवायचा. कारण त्या जपामध्ये अक्षरं आहेत, शब्द हां. आहेत आणि स्वामी काय म्हणतायत, "तू जर का जपलंस, तर मी तुला जपलंस म्हणून समज." स्वामी ओके. आपण जपण्याचं काम नाही करायचं, जपण्याचं काम करायचं. ओके. स्वामी आपल्याला जपण्याचं काम करतात आणि हा सिद्धांत ज्यावेळेला आपल्याला लक्षात येईल, निष्ठा वाढत जाते, आत्मविश्वास हं. हाही दृढ होत जातो. व्यवसायामध्ये आणि व्यवसाय करत असताना आपण वृद्ध जरी झालो, तरी व्यवसायाची वृद्धी होत जाते आणि तो हं. वृद्धिंगत होत राहतो.